उच्च न्यायालयामध्ये भाजपने जी याचिका दाखल केली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या विरोधात, तर ती काल भाजपचे गटनेते अभिजित करुंदले पाटील यांनी ती काल याचिका मागे घेतलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघेही कलेक्टर ऑफिसला जाऊन दोन्ही ज्या परस्पर विरोधी ज्या याचिका दाखल केलेल्या होत्या त्या कालच मागे घेतलेल्या आहेत. 12 नगरसेवकांविरोधात तुम्ही केलेली याचिका मागे घेतली का द्यायची? नाही, कालच ती पण मागे घ्यायचे आदेश होते खासदार साहेबांचे, त्यानुसार कालच ती मागे घेतली. 2025च्या अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष त्या ठिकाणी वेगवेगळे लढले होते, परंतु तो निवडणुकीचा त्या ठिकाणी असणारा मतभेद त्या इलेक्शनच्या नंतर त्या ठिकाणी संपणं अपेक्षित होतं, पण काही कारणांनी त्या ठिकाणी तो लांबला गेला. परंतु ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, प्रामुख्याने आपले खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी प्रामुख्याने तो विषय त्या ठिकाणी लक्षात घेतला आणि एकत्रित चर्चा करून एक पुढाकार घेतला, त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि संपूर्ण जे मतभेद होते त्या ठिकाणी संपुष्टात आणून आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आदेश देण्यात आले की युती करून त्या ठिकाणी अंबरनाथचा विकास त्या ठिकाणी केला पाहिजे. निवडणुकीच्या नंतर अनेक याचिका त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून सुद्धा किंवा शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कोर्टामध्ये असेल किंवा कलेक्टर महोदयांकडं त्या ठिकाणी करण्यात आले होते. परंतु काल 18 मे 2024 रोजी भारतीय जनता पार्टीने सुद्धा आणि शिवसेनेने सुद्धा त्या ठिकाणी सर्व याचिका माघार त्या ठिकाणी आम्ही घेऊन टाकली.